ताज्या घडामोडी पाहण्यासाठी वृत्तदर्शन न्यूज चॅनलला सबस्क्राइब व लाईक करा। आम्ही भाजपचे काम करणार नाही। माड्यातील महायुतीच्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे। रणजितसिंह नाईक निंबाळकरांना पुन्हा उमेदवारीचे पडसाद। आगामी लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचा प्रचार करायचा नाही असा निर्धार करत माढा लोकसभामधील पक्षाच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी आज राजीनामे दिले आहेत। संजय कोकाटे यांनी पत्रकार परिषदेत याबाबत अधिक माहिती दिली। आम्ही ज्या राष्ट्रवादीचे आमदार बबनदादा शिंदे, संजय शिंदे यांच्या विरोधात आजवर राजकारण केलं, त्यांच्या बाजूने राजकारण करा अशी भूमिका पक्ष नेतृत्वाची असेल तर ती आम्ही मान्य करणार नाही। माझा राजकीय बळी मी कोणासाठी का देऊ असा सवाल त्यांनी केला। भारतीय जनता पक्षाचे राजकारण हे भ्रष्ट प्रवृत्तीला खत पाणी घालणारे आहे। माढा करमाळाचे आमदार शिंदे आणि त्यांच्या पिलावडीच्या भ्रष्टाचाराला केवळ अभय दिला असं नव्हे तर खत पाणीही घातलं जात आहे। त्यांना लाखो रुपयांची दलाली घेऊन साखर कारखाने विकत दिले। भारतीय जनता पार्टीने गेल्या विधानसभा निवडणुकीवेळी आपल्या विरोधात काम केलं। आता आम्हीही या निवडणुकीमध्ये त्यांच्या विरोधात काम करणार आहे। मी माझ्याबरोबर माढा विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष रामचंद्र टकले, जिल्हा उपप्रमुख विनोदजी पाटील आणि अनेक शिवसेनेचे पदाधिकारी, सरपंच येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीचा प्रचार करायचा नाही आणि शिवसेनेमध्ये असेल तर आपल्या नेते मंडळींना त्याचा त्रास होऊ शकतो, म्हणून आम्ही सगळे शिवसेनेच्या पदाचा आणि प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे। भारतीय जनता पार्टीचा प्रचार करायचा नाही त्याची 3 कारणं आहेत। एक तर मराठा आणि धनगर आरक्षणाचा विचका करून समाज जातीमध्ये भांडण लावण्याचं काम भारतीय जनता पार्टीने केलंय। खरं तर केंद्र सरकारनं 50% कोटा वाढवून त्या ठिकाणी ओबीसीचा 10-15% वाढवून त्यात मराठा समाविष्ट केले असते तर आज महाराष्ट्रामध्ये जातीमध्ये जे भांडण दिसते ते दिसलं नसतं, सगळे महाराष्ट्रामध्ये गुण्यागोविंदानं राहिले असते। दुसरं, गेल्या विधानसभेला मी निवडणुकीला उभा असताना भारतीय जनता पार्टीनं मित्रपक्ष म्हणून माझं काम करण्याच्या ऐवजी कारखान्याच्या विक्रीमध्ये 30 खोकी दलाली मिळालेल्या बबनराव शिंदेंचं काम करणं पसंत केलं। जर आपण स्वतः महायुतीत असताना आपला पक्ष तो काम करत नसेल तर आपण त्या पक्षाचं काम का करायचं, म्हणून आम्ही भारतीय जनता पार्टीचं काम करणार नाही। आणि तिसरं, बबनराव शिंदे व त्यांचे कुटुंबीय या सगळ्यांनी माढा तालुक्यातील जनतेच्या नावावरती कर्ज काढलं, सिबिल खराब केलं, कोट्यावधी रुपये शेअर्स घेतले, शासनाचं कर्ज असणारी मागासवर्गीय सूतगिरणी विकत घेतली, अशा एक ना अनेक तक्रारी त्यांच्या बाबतीत असताना सामान्य माणसाला न्याय देणं गरजेचं होतं। त्याच्याऐवजी त्यांनी त्यांच्या चुकावरती पांघरून घालायचं काम केलं। आणि आमचं धोरण आहे की ज्या बबनराव शिंदे आणि त्यांच्या कुटुंबियाच्या जुलमी राजवटीला जे पक्ष आणि जे व्यक्ती समर्थन करतील ते आमचे विरोधी पक्ष। आणि विजय शुगरच्या व्यवहारामध्ये 200 कोटी रुपयापेक्षा जास्त किंमत असणारा कारखाना 125 कोटी रुपयाला बबनराव शिंदेच्या घशात घातला। आणि त्याच वेळेस तत्कालीन सहकार मंत्र्यांनी काळजी घ्यायला पाहिजे होती की लोकांचे त्या ठिकाणी शेअर्स आहेत, ऊसाचे पैसे आहेत, तोडणी वाहतूक आहे, शेतकऱ्यांना अक्षरशः देशी धोडीला लावून त्या ठिकाणी कारखाना चोराच्या घशात घातला। आणि याचमुळं त्यांना त्यांच्याकडनं मिळालेल्या लोण्याच्या गोळ्याला जागून त्यांना भारतीय जनता पार्टीमध्ये आणून माड्याची उमेदवारी देण्याचा प्रयत्न केला। ते शक्य झालं नाही तर विधानसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा प्रचार त्यांनी केला। त्यामुळं आम्ही ठरवलं की कुठल्याही परिस्थितीमध्ये भारतीय जनता पार्टीचं काम करायचं नाही आणि अडचण आपल्या पक्षाला येऊ नये, म्हणून आम्ही आज पदाचा राजीनामा दिला।